दुर्योधनाच्या मनभावीपणानं मामा असूनही आपल्या सत्या भाषाला बाजूला सैन्यराज कौरव पक्षाला मिळाले. मला वाटतं मी बोलू नये पण नागेला नाही बोला. त्यांच्या हाती आपल्या रथाचे वाटोरे देखून आपण आपल्या पायावर दगड घालून घेत नाही ना. म्हणजे आपल्या बोलण्याचा आशय आलाय माझ्या लक्षात. आम्ही नाव सुचवतात मामाचे बोले ते सत्य. म्हणजे तुम्ही किती जरी आकांत केला, किती विनवणी केला तरी शल्य माझा साध्य कर्म करायला राजी होणार. कारण माझ्या जीवनाचा खरा सत्यानाश केलाय माझी मित्रमनाने अवेदा केली की शल्य राजा आपला हस्त काय कामाचा पण कुशल साथी हवाय असेल कुशल. नागराज होताही हरी मोठी नौका एखाद्या छिद्रानं बुडविली जाते. सर्वच धक्का महाराष्ट्री याच्या हाती जर तुझ्या रथाचे वाटणे दिले धोका तर देणार. मामा धोक्याचा आपण विचार करू नका. ज्याला आयुष्यभर अनेक शब्द बसवले, अनेक संकटाला जो सामोरा गेलाय तो कुणाच्या धोक्याची पर्वा करणार नाही. पण त्याचं साध्य करणं मी जाणतो. कुशल साथी म्हणून पाहायचं असेल तर शल्य राजा आपल्या अधिकाराचा जो कडाई तुम्ही सर्व ठेवा. आता एक शल्य शिबिराबद्दल करा आणि माझं साध्य कर्म करा. त्याला भाग पाडा. पण मी कुठं येऊ शकत नाही. जर माझा अपमान होईल आणि अपमान झाला तर तो मी सहन करणार. त्याच्यासाठी ज्यानं कार्य करायचे ते व्यक्ती समोर असायलाच पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे आपल्याला विजय प्राप्त करून घ्यायचं असेल तर अग्नीचे अंगात पसरण्याची शक्ती आपल्या क्षत्रिय साधनात असायला माझी भाकरी आहे. माझ्या मित्राची वाकोटी दिलेला